भारतीय जनता पार्टीकडनं किती नावं जाहीर करण्यात आली आणि एमआयएम कडनं कुणाचं नाव झालं त्याची अधिकृत माहिती नगर सचिवांनी यादी वाचून सांगावी आम्हाला. स्वीकृत सदस्यांची नावं आली ती नगर सचिवांनी आम्हाला यादी वाचून दाखवावी. हा आजची आता नाहीतर दुसरी आणली का बघा. रेकॉर्डिंग आहे ना, लाईव्ह रेकॉर्डिंग वगैरे कुणाचं काय. खात्री करा, एक नंबर वाचायचे, 2 नंबर वाचायचे. वाचा मान्य भारतीय जनता पार्टीकडून एकूण 9 सदस्य. एक मिनिट काय म्हणलं. भारतीय जनता पार्टीकडनं भारतीय जनता पार्टीकडून नामनिर्देशनासाठी 9 सदस्य आहेत. त्यांची नावे मान्य सभागृहाने आत्ताच वाचलेली आहेत. ती पुन्हा मी वाचून दाखवतोय. एक नंबर असं सांगा. 1 नंबर सौ रोहिणी रामचंद्र तडवळकर. 2 नंबर अक्षय कुमार ज्ञानेश्वर अंजिखाने. 3 मनीष शिवाजी के. 4 वृषाली वीरभवन चालुक्य. 5 श्रीनिवास रामकरण दायमा. 6 रुद्रमणी गुरुसिद्धप्पा बोरामणी. 7 ऋषिकेश विठ्ठल मेट्रे. 8 नाही 9 नाव काय साहेब. 7 वाजता आठवा का वाचले तुम्ही. 9 नाव वाचले. नाही 9 तुम्हाला आधी दिले साहेब. तुम्ही काय नाव वाचलं आता. तुम्ही नगर सचिव काय फक्त 7 नाव वाचलं तुम्ही 7 नाव वाचलं. 7 नाव वाचलं नगर सचिव. फक्त लिहून घेतलं बरं का नगर सचिव साहेब. तुम्ही 7 नाव वाचले लिहून घेतलं आणि समाजात किती झालं तर आतूर करायला विनंती आहे. का 9 लोक 10 बसले म्हणून ती तर सांगा. सभागृहात उभं बसले ती तर कळू द्या जरा. रोहिणीताई तुम्ही जरा अभ्यास करा. आणि ते 9 आले तर 10 आले बघा. कोणत्या रेस्टॉरंट बसतात का. अहो काही लोकांना आले वाटलं पण तिकडे काही लोक आता येणार सांगितलं पक्षाला लावलं सुसाईड नोटीस देणार आहे आणि मरणार आहे म्हणून मला एक्सपोर्ट आलंय. त्याचं नाव यादीत नसल्यामुळं मी म्हणून सांगितलंय. मला मेसेज दिला आता. मी पक्षाच्या माझं नाव नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीला ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी सांगितले की मी पक्षाचं नाव लिहून आत्महत्या करीन जेवढा मला त्रास दिला. असं होत मला इथं आलंय का तर 9 नाव तसं येतं. त्या यादीतलं नाव कापल्यामुळं त्यांनी सांगितलं की माझं नाव कापलंय. मी आता आज त्यांचं नाव ना चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार आहे. हे मला आता मेसेज आहे. त्या कालची जी भारतीय जनता पार्टीची यादी आहे त्या यादीतल्या माणसांनी आता मला मेसेज पाठवलाय. माझ्याकडे पुरावा निश्चित मी नाव सांगू शकतो पण मला सांगायचं नाही. ह्याचं कारण सांगतो की प्रोटोकॉल इथं सभागृहात वाचायचा. त्याचं नाव कट केलं गेलंय. 25-30 वर्ष पार्टीचं काम कर. मेसेज एवढं मोठा टाकू का आपल्या महापालिका ग्रुपवर. काय झालं नाही वस्तुस्थिती आहे. आपण काय आणि तुमच्याकडे ठीक आहे. 8 नावं दिलेली आहेत. 90 नाव हे पुढच्या सभेत घेतलं. तुम्ही आता नाव सांगितलं सरकार त्यांच्या सुरुवातीच्या भाषणात त्यांनी सांगितले की माझ्या पक्षाकडून मी भारतीय जनता पार्टीकडनं 9 मला पण 9 आहे. वाचली 9 म्हणलं नाही. मला पण 9 आहे. मला पण 9 आहे. नाव नाही वाचलं का. अहो मला पण नाही वाचलं. पुढच्या सभेत होतो. कर्नाटक आयुक्तांनी सांगा. आयुक्त साहेब
मी काय म्हणतो, पुढच्या वेळेपासून सभा लाईव्ह करा. महापौर साहेब, पुढच्या वेळेपासून सभा लाईव्ह करा. हा, एक मिनिट. हा, लाईव्ह रोहित करा. ताई, आपण सांगा या ह्याच्यामध्ये 9 नावं आलेत. तुम्ही अध्यक्ष या नात्याने पण बोलू शकता. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे किती नावं आलेत हे तुम्ही तर सांगा. आजच्या सभागृहात तुमचे भाऊ पुढची सभा लाईव्ह करा. महापौर साहेब. नाही आता पण लढत झाले. अध्यक्ष संस्थेचे माजी अध्यक्ष निधन झाले आहे. नाही ना महापौर हे असं नसतंय. महापौर साहेब चुकीचं पाहिलं पडलं का? ऐका पहिल्यांदा सगळा तसंच कोण बघा महापौर साहेब. आजची निवड आहे परवानगी निवड आपण परवानगी आधी चांगलं संरक्षण आयुक्त साहेब तुम्ही दुसऱ्यांचा प्रश्न मांडू नका. प्रश्न मांडू नका. तुम्ही पुढे जाणार असाल. आम्ही प्रश्न मांडायला केलं. आयुक्त साहेब तुम्ही बोला ना. तुम्ही ऐकून पुढे जाणार असाल. तुम्ही ऐकून खुलासा देतील ना तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्ही ऐकून तर घ्या. मी खुलासा देतो. आपण बसा. साहेब बोला. त्याच्यामध्ये आपल्याला आज शेवटी किती सदस्य कधी नियुक्त करायचे किती नियुक्त करायचे हे सभागृह नेता आणि सभागृहाचा निर्णय आहे. त्यामुळं याच्यामध्ये आजच्या घडीला जरी समजा त्यांनी 8 नावं जरी दिली आणि त्याच्या बाबतीत समजा 9 आपल्याला त्यांची जे बलाबल आहे त्यांचा निर्णय हा सभागृह नेता सभागृह आणि पहिली सभा तुमची पहिली सभा आहे का? पर्यंत निवड असेल नाही रे महापौर ऐका माझं. चुकी दाखवलं हे बघा चुकी दाखवलं महापौर साहेब, परिवारांच्या नावाने आपण महापौर साहेब परिवारांच्या नावाने तुम्ही खुलासा द्या. महापौर साहेब तुम्ही सभा काही हे बरोबर आहे तुम्हाला सांगतो. मान्य महापौर साहेब जागेवर बसा. असं सभा सोडून जाऊ नका. मान्य महापौर जागा सोडून नाही रे बोलू द्या गे. काय बोलू द्या ना. ते आता सभागृह नेता काय सांगितले सभागृह नेता अगोदर काय सांगितले चेतन भाऊ आणि अमोल शिंदेना हे सभा चालण्यासाठी तुमच्या सिनियर कामाला हे पाहिजे. आता तुम्हीच पुन्हा करायला होगा. हे चुकीचं आम्हाला हे असं चुकीचं चालत नाही. महापौर साहेब जागा सोडा नका. बसा शासनावर बसा तुमच्या. महापौर साहेब सभा तहकूब करू नका. महापौर साहेब जाऊ नका प्लीज. केले नाही महापौर साहेब. तुमच्या एवढा 87 आता नवीन 9 हक्क दालते हे तुम्हाला महाभारता धिक्कार असो 87 तुम्हाला सभागृह चालवत
धिक्कार तुमच्यावर. तुम्हाला हे सभागृह चालवता येणं सिद्ध झालंय. हे सभागृह तुम्ही चालू शकत नाही. 2 दिवस झालं रात्रंदिवस बालाई सरोवर मिटिंग होते सगळे ते नेते तिकडे जाऊन बसलेत. मला जर वाटतं आता तुम्ही ही सभा खरं तर कोणतं